महाराष्ट्राने या देशाला खूप मोठ्या विचारांची माणसं दिली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच महाराष्ट्रातले. स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे याच महाराष्ट्रात. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर, प्र.के. अत्रे, पु ल देशपांडे याच महाराष्ट्रात. भारताचे उपपंतप्रधान राहिलेले तथा या देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री पद भूषवलेले आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, वसंतदादा पाटील याच महाराष्ट्रातले. अशा या विचारांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा संकुचित विचारसरणी पुढाकार घ्यायला लागते, अशा वेळी माझ्यासारख्या या महाराष्ट्रातल्या साधारण विचारशील मनुष्याला सुद्धा बोलावं लागतं. अजितदादा पवारांच्या निधनानंतर 3 दिवस सुद्धा होत नाहीत की लागलीच राज्यात हालचाली सुरू झाल्या. या विषयावर मी कल्याण कदम माझं मत मांडत आहे. परंपरेनुसार 13 दिवस तर सोडूनच द्या. अस्थि विसर्जन ही गोष्ट तर या लोकांसाठी खूप दूरची. पण शासनाने, राज्याने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला तरी सुद्धा 3 दिवस दम निघत नाहीत. अशी माणसं या राज्याची नेते होऊन बसलीत. यावर एक जागरूक नागरिक म्हणून तुमचं मत काय? कमेंट मध्ये नक्की कळवा.